आता बातमी तानाजी सावंत यांच्या संदर्भातली। तानाजी सावंत हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत। त्यांच्या काळामध्ये रुग्णवाहिका खरेदी झाली आणि या रुग्णवाहिका खरेदीमध्ये अपहार झाल्याची टीका होते आहे। कारण 35 कोटी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या 100 वाहिका धूळ खात पडू नयेत। महापालिका आणि नगरपालिकांना देण्यात आलेल्या या 100 वाहिका वापरातच येत नसल्यानं त्या खरेदी का करण्यात आल्या असा प्रश्न उपस्थित होतोय। शासनाच्या लाल फितीच्या कारभारामध्ये यंत्रणा कशी भरडली जाते आणि सर्वसामान्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील त्यांना याचा लाभ कसा मिळत नाही याचं उत्तम उदाहरण जे ते आरोग्य खात्याचा हा गलथान कारभार पाहायला मिळतोय। तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या शववाहिनी ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि जवळपास 100 शववाहिन्या ज्या आहेत त्या पुण्यामध्ये या आरोग्य खात्याच्या परिवहन विभागात जे आहेत त्या अक्षरशः धूळ खात पडल्या आहेत आणि जानेवारी महिन्यापासून या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात येत आहेत। अनेक गाड्या आहेत, आपण जर पाहिलं तर बाहेरच्या साईडला देखील मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या आहेत आणि या गाड्या जरची व्यवस्था जर पाहिली, हालत जर पाहिली तर अक्षरशः काही गाड्या आता सध्या पंक्चर झालेल्या अवस्थेमध्ये आहेत। तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धूळ खात जे आहेत ते ह्या सगळ्या गाड्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचं कारण सांगितलं जातं आहे की याचं इन्स्पेक्शन अजून व्हायचं आहे आणि इन्स्पेक्शन झाल्यानंतर या सगळ्या गाड्या आपापल्या जिल्ह्यामध्ये जाणार आहेत। परंतु जर का जानेवारी महिन्यापासून या गाड्या आल्या असतील आणि पैसे कोट्यवधी रुपये खर्च करून या गाड्यांची खरेदी केली असेल तर मग या गाड्या लगेच पंक्चर असतील किंवा धूळ खात का अजूनपर्यंत पडलेल्या आहेत। केवळ इतक्याच नाही तर जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 50 गाड्या आल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील 50च्या आसपास या सगळ्या गाड्या या ठिकाणी आरोग्य परिवहन च्या कार्यालयामध्ये जे आहेत त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या गाड्या सध्या धूळ खात पडत आहेत। नेमकं यामध्ये दोषी कोण आहे, या गाड्या कोणाच्या कारभारामुळे रखडल्या गेलेल्या आहेत आणि आता जी दुरावस्था या गाड्यांची झालेली आहे त्यासाठी पुन्हा नवीन खर्च शासनाने करायचा का, हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांना सध्या पडलेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।